नमस्कार मित्रांनो, कॉम्प्युटर वर्ल्ड कोल्हापूरमध्ये आपलं स्वागत आहे. आज जे आपण बिल्ड घेऊन येत आहे ते साधारण आपण फोटोग्राफर किंवा डिझायनरच्या पीसीच्या शोधात असाल तर त्यांच्यासाठी हा पीसी आपण बिल्ड केला आहे. कस्टमर जे आहेत ते तासगावचे कस्टमर आहेत, संकेत भोसले, तर त्यांच्यासाठी आपण हे बिल्ड करत आहे. चला तर मग या बिल्डचं सगळ्याचं अनबॉक्सिंग करून बघूया. याचे फीचर्स कशावर नाही. हा ओनली सीपीयू आहे, त्यांच्याकडे मॉनिटर आणि बाकीचे कॉम्पोनंट्स आहेत. त्यामुळे ओनली सीपीयू आपण बिल्ड RTX 3050 सोबत करणार आहे. i5 12 जनरेशनचा प्रोसेसर, 16 GB रॅम आहे त्याच्यामध्ये, प्लस 760चा मदरबोर्ड आपण या बिल्डमध्ये यूज केलेला आहे. 600 वॅटचा SMPS आणि 1 TB हार्ड डिस्क आणि जी एससीडी आहे ती 500 GB एससीडी आपण या बिल्डमध्ये यूज करतोय. चला तर मग या ऑल कॉम्पोनंटचा अनबॉक्सिंग करून बघूया याची फीचर्स काय. या बिल्डमध्ये जे कॅबिनेट आपण यूज केलेलं आहे ते अँटीस्पोर्टचं IC112 व्हाईट कलरचं कॅबिनेट आपण या बिल्डमध्ये यूज करत आहे. चला तर मग या अनबॉक्सिंग करून चेक करूया. कॅबिनेटमध्ये तुम्ही चेक करू शकता, फ्रंटला तुम्हाला 3 फॅन प्रोव्हाइड केलेले आहेत, RGB मध्ये आहेत आणि बॅक साईडला तुम्हाला इथं एक फॅन प्रोव्हाइड केलेला मिळेल. प्लस तुम्ही याची हाईट चेक करू शकता. मदरबोर्ड समजा तुम्ही 80 सिरीजचे ऑल मदरबोर्ड तुम्हाला याच्यामध्ये सपोर्टेड आहेत. प्लस तुम्ही याचं वरची मेश चेक करू शकता. SMPS साठी जी जागा प्रोव्हाइड केलेली आहे व्हेंटिलेशनसाठी, कूलिंग चेक करू शकता कशा प्रकारे. बॅक साईडला कनेक्शन्स तुमची जे केबल कनेक्टिव्हिटी असतात ते बॅक साईडला केले जातात. वरती तुम्हाला जे पोर्ट प्रोव्हाइड केलेले आहेत, एक पॉवर बटन आहे, त्यानंतर रिसेट बटन एक प्रोव्हाइड केलेलं आहे, 2 USB 2.0 आणि एक 3.0चा पोर्ट आणि मायक्रोफोनचा एक पोर्ट, हेडफोनचा एक पोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे. म्हणजे वरती वॉशेबल. फ्रंटचं मेश तुम्ही चेक करू शकता. डिझाईनमध्ये आहे ते कर्व डिझाईनमध्ये, व्हाईट कलरमध्ये ही कॅबिनेट अँटी स्पोर्ट्सनं प्रोव्हाइड केलेलं आहे. मदरबोर्डचा आपण या बिल्डमध्ये यूज केलेला आहे तो MSIचा प्रो B760M-E वाला मदरबोर्ड, DDR4 वाला मदरबोर्ड, जनरेशन Gen 4चा, Gen 4 सपोर्टेड आहे PCI मध्ये. बॉक्स पॅक आणि चेक करणार बॉक्स पॅक तुम्ही चेक करू शकता. प्लस याच्यामध्ये जो मेमरी बूस्ट टेक्नॉलॉजी याच्यामध्ये ऍड केलेली आहे, प्लस शॅडो बूस्ट टेक्नॉलॉजी याच्यामध्ये ऍड आहे. तर मदरबोर्ड अनबॉक्सिंग करून चेक करूया. तसेच ह्याच्यासोबत ज्या आपण रॅम यूज करणार आहे त्या रॅम ज्या तुम्ही चेक करू शकता. XPG Gaming D30 8 GB ची 3200 MHz वाली रॅम या बिल्डमध्ये यूज करत आहे. 2 रॅम आहेत, दोन्ही सुद्धा आपण रॅम बॉक्स पॅक मध्ये यूज करताय. 88 GB च्या 2 रॅम यूज केल्या आहेत. SSD जी यूज केलेली आहे ती क्रुशलची SSD यूज केलेली आहे 500 GB ची. P3 SSD आहे, PCI 3.0 चे. 3500 MBps रीड अँड राईट स्पीड आहे, 3500 MBps रीड अँड स्पीड या SSD ला प्रोव्हाइड केला आहे. आणि जो प्रोसेसर आपण यूज केलेला आहे तो i5 मध्ये 12 जनरेशन 12400F हा F वाला प्रोसेसर आहे. प्रोसेसर तुम्ही चेक करू शकता आणि बॉक्स पॅक तुम्ही दोन्ही साईडला चेक करू शकता याचं बॉक्स पॅक आहे का नाही. आणि ह्याच्यामध्ये जे ग्राफिक्स कार्ड आपण यूज केलेलं आहे ते ग्राफिक्स कार्ड तुम्ही चेक करू शकता. ग्राफिक्स कार्ड या बिल्डमध्ये जे यूज केलं आहे ते MSIचा RTX 3050 DDR6 वाला ग्राफिक्स कार्ड आपण या बिल्डमध्ये यूज करत आहे. बॉक्स पॅक तुम्ही बॉक्स पॅक या ठिकाणी चेक करू शकता. प्लस जो SMPS आहे तो SMPS आपण VS600L अँटीस्पोर्टचा SMPS, VS600Lचा SMPS पॉवर सप्लाय आपण या बिल्डमध्ये यूज केलेला आहे. आणि जे हार्ड डिस्क आहे एक्सटर्नल स्टोरेजसाठी जे हार्ड डिस्क आहे ती HP मध्ये बॉक्स पॅक SPची हार्ड डिस्क 1 TB ची 7200 RPM वाली हार्ड डिस्क आपण या बिल्डमध्ये यूज करत आहे. तर मग या सगळ्या ऑल कॉम्पोनंटचा अनबॉक्सिंग करून बिल्ड करायला घेऊया.
नमस्कार. या बिल मध्ये जो मॉनिटर कस्टमरने सजेस्ट केलेला आहे, त्यांनी आता मॉनिटर फायनल केला आहे, तो 24 इंच मध्ये मॉनिटर त्यांनी फायनल केलेला आहे. हा IPS मॉनिटर आहे. कलर करेक्शन साठी, तुम्ही फोटोग्राफर लाईन साठी किंवा डिझायनर साठी मॉनिटर शोधत असाल तर हा मॉनिटर तुमच्यासाठी युजफुल असणार आहे. चला तर मग हा अनबॉक्सिंग करून चेक करूया. याचं मॉडेल आहे सॅमसंग इसेन्शियल मॉनिटर ES3 लेटेस्ट सिरीज मधला मॉनिटर कस्टमरने यूज करणार आहे. मॉनिटर सोबत तुम्हाला मॉनिटरचे स्टँड एक प्रोव्हाइड केलेला आहे, प्लस एक VJ केबल प्रोव्हाइड केलेला आहे, HDMI केबल आणि एक पॉवर अडॅप्टर पोर्ट प्रोव्हाइड केले आहेत. VJ केबल HDMI केबल दोन्ही कनेक्ट आहेत, सपोर्टसाठी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. तर तुम्ही दोन्ही कनेक्टर यूज करू शकता. माझं सजेशन HDMI थ्रू तुम्ही डिस्प्ले कनेक्टिव्हिटी करत जावा. HDMI तुम्हाला डिस्प्ले क्लॅरिटी प्रॉपर मिळणार. नमस्कार मित्रांनो, आता हे बिल्ड आपलं कम्प्लीट झालं आहे. बिल्ड कशामध्ये झाले तुम्ही चेक केला. याच्यामध्ये जो कीबोर्ड माऊस यूज केलेला आहे तो ट्रान्सफॉर्मरचा रिसेंटली जो व्हाईट कलर मध्ये जो लॉन्च झालेला आहे तो आपण कीबोर्ड माऊस RGB मध्ये यूज केलेला आहे. त्या बिलचं टोटल कॉस्टिंग 72 ते 75 पर्यंत, म्हणजे 70 to 75 जर तुमचं बजेट असेल तर हे बिल तुमच्यासाठी घेऊ शकताय. आणि हा गेमिंग साठी पण बिल चालतो, कारण की याच्यात RTX 3050 ग्राफिक्स कार्ड टाकलेला आहे. मॉनिटर फक्त तुम्हाला 165 हर्ट्ज वाला किंवा 141 हर्ट्ज वाला तुम्ही मॉनिटर यूज करू शकताय. त्याचं बजेट थोडंफार वाढून जाईल, पण हा बिल तुम्ही डेफिनेटली यूज करू शकताय. गेमिंग, फोटो एडिटिंग, सिनेमॅटिक एडिटिंग, फोटोग्राफर समजा तुम्ही ओनली एडिटिंग साठी वापरणार, व्हिडिओ एडिटिंग साठी वापरणार तर त्या सुद्धा वापरू शकता. AutoCAD इंटेरियर डिझायनिंग साठी, जर AutoCAD SketchUp SolidWorks साठी PC यूज करत असाल तर हा PC तुमच्यासाठी युजफुल आहे. जर असेच बिल तुम्हाला कॉम्प्युटरवरून पाहिजे असेल नक्कीच आपल्या कॉम्प्युटरवरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि आमच्या व्हॉट्सअपला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. ऑल बिलच्या ऑल डिटेल्स आपण प्रोव्हाइड करतोय. आणि ह्या बिलचे डिटेल्स सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे, त्याची प्राइस सुद्धा मिळणार आहे. लेटेस्ट प्राइस साठी तुम्हाला नक्कीच आमच्या व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करायला लागेल, कारण की लेटेस्ट प्राइस ही कंटिन्यूस चेंज होत राहते. त्यामुळे नक्की आमच्याशी व्हॉट्सअप करा. तुमचे बिलचे एस्टिमेट पण तुम्ही प्रत्येक रिक्वायरमेंटनुसार आमच्याकडे व्हॉट्सअप थ्रू तुम्ही घेऊ शकताय. त्यामुळे नक्कीच आमच्याशी व्हॉट्सअपला इंटरॅक्ट करा, कम्युनिकेट करा आणि असे बिल करून घ्या. आपले ऑल महाराष्ट्रामध्ये डिलिव्हरी चालू आहे त्यामुळे, आणि विथ GST बिल मिळणार आहे. प्रत्येक पार्टची वॉरंटी सेपरेट राहणार आहे. आणि असे बिल पाहिजे तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. थँक्यू.